थेट पेक्षेपण मात्र पाहायला मिळतंय। दोन संघ हे आमने सामने आहेत। गोलंदाजाचा जर विचार केला तर गोलंदाज मिस्टर सुमित आलाय, पहिला गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर। तर दुसऱ्या बाजूला पाहिला तर YBCC संघातील अजय तुषार लढे आपल्याला पाहायला मिळतोय। छोटा पॅक बडा धमाका, पहिला चेंडू अगदी पायावर टाकला होता, सुरेख फटका, परंतु त्या ठिकाणी पहा थोडंसं फंबल पाहायला मिळालं आज क्षेत्ररक्षणामधून। जर पाहिलं तर श्री 11 संघाकडून एक जर्सी आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या पद्धतीने पाहिल्यात पहिला चेंडू खेळून काढला तुषारने ऑन साइड रिजन मध्ये, पहिल्या चेंडूवर कुठली रन्स मिळालेली नाही आहे। आता मात्र आपण पाहतोय दुसरा चेंडू असणार आहे या षटकातील पहिला षटक। इथे मात्र पहा स्टेप आउट करून पुढे मारण्याचा प्रयत्न होता, मोठा विकेट। कारण यंदाच्या हंगामामध्ये जर पाहिला तर तुषार लढे सारखा जर पाहिलं तर जबरदस्त इनफॉर्म फलंदाज आता मात्र बॅक टू द डग आउटला जाताना गोल्डन डकचा शिकार आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्याच चेंडूवर जर पाहिलं तर कुठली रन्स नव्हती, मात्र कुठली धावसंख्या न जमावता मैदानाच्या बाहेर जातोय तो म्हणजे तुषार लढे। बॅक टू द डग आउट, सफलता मिळते गोलंदाजाला। जर पाहिलं तर पहिल्याच ओव्हरमधून दुसऱ्या चेंडूवर जी सफलता मिळालेली आपल्या संघासाठी मात्र भरीव कामगिरी करत असताना गोलंदाज मिस्टर सुमित आपल्याला पाहायला मिळतोय। 2 चेंडूंचा खेळ झालाय। आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करण ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय आणि या खेळाडूकडे लक्ष जास्त असेल, कारण की मागची इनिंग पाहिली थोडीशी करणसाठी तशी पाहायला मिळाली नाही, जो खेळ पाहायला होता आपण इतर मैदानामध्ये। मात्र बघूया या मैदानामध्ये नवीन इनिंग आहे, आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर आलाय आणि जर पाहिलं तर प्रॉपरली स्टंपला जर झाला असता तर प्रेमला देखील माघारी परतावं लागलं असतं, परंतु तसं काही झालं नाही आणि त्यानंतर पाहिलं तर इथे सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल। थोडीशी धावांसाठी धडपड पाहायला मिळते YBCC संघाकडून, ही धडपड या मैदानावर आहे। कारण की जर पाहिलं तर प्रॉपरली सेट झालेला संघ जर पाहिलं तर YBCC टॉप 4 मध्ये येतो, कधी टुर्नामेंट जर पाहिलं तर PVT चषकामध्ये देखील टॉप 8 मध्ये आलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। आता मात्र हलक्या हाताने खेळून काढला, सिंगल रन्स इथून मात्र नक्कीच जमवली जाते आणि या सिंगलने धावसंख्या एक ने वाढेल। 3 धावा आतापर्यंत सार्थक गरत माझ्यासोबत जेव्हा जेव्हा टुर्नामेंट असते सरावली गावामध्ये तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतंय मॅजिक फिंगर सार्थक गरतची साथ आम्हाला लागली जाते। खूप चांगलं अगदी व्यवस्थित आणि टिपटॉपपणे आपल्याला पाहायला मिळतंय लेखाजोखा। हा चेंडू जर पाहिला तर आता मात्र प्रेमला व्यवस्थित समजला नाही, चेंडू सरळ निघून गेला। इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते कुठली रन्स मिळत नाही। खूप चांगली ओव्हर मी म्हणेन, आतापर्यंत 6 चेंडू टाकले, 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आणि 1 गडी देखील बाद केलाय, तो म्हणजेच श्री 11 संघाच्या समित या गोलंदाजाने। यस, जाऊया एक छोटी संगीत ऐकूया पुणे मैदानाच्या आतमध्ये। तर षटक पहिला अगदी सुरेख राहिला श्री 11 संघाकडून, प्लस मध्ये पाहायला मिळतायत। आतापर्यंत जर पाहिलं तर YBCC संघ थोडासा बॅकफुटला गेलाय, कारण की पहिला गडी ज्या पद्धतीने बाद झाला थोडक्यात वाचला गेला तो देखील प्रेम आपल्याला पाहायला मिळाला। आता मात्र दुसरे षटक हाताळण्यासाठी मिस्टर विकास आलाय। विकास आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर दुसरे षटक हाताळेल। समोर फलंदाज पाहिलं तर करण ठाकूर इनफॉर्म बॅट्समन आहे। इथे मात्र बा लेग साइडच्या स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला होता, चेंडू जाईल डिक्लेअर झोन कडे, तिथे मात्र मिळाले एक सिंगल रन्स। ही स्पर्धा थोडीशी आगळी वेगळी आहे। जर पाहिलं तर आपण भरपूर ठिकाणी स्पर्धा पाहतात आयोजनामध्ये, परंतु याचं आयोजन काहीतरी वेगळं असतं, कारण इथून जो मिळालेला नफा असतो तो थेट गरीब होतकरू नक्कीच जे कुटुंब असतात त्यांच्यासाठी मात्र इथे पहा सुरेख क्षेत्ररक्षण अमर आपल्याला पाहायला मिळाला। अगदी अंग झोकून दिला होता मैदानाच्या आतमध्ये आणि खास करून मी कौतुक करीन
आतेश राऊत यांचं, कारण की जी आउटफील्ड बनवलंय अगदी सुरेख आहे. कुठेही गेला तर अशी आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळत नाही, थोडंसं उचनीच असते, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर सुरेख आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळतंय. यावर जर पाहिलं तर त्याचं उत्तम उदाहरण आता झालेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 2 धावसंख्या झाले 5 धावा. पुन्हा एकदा स्वीप केलाय चेंडूला. इथे मात्र आणखीन एक डिक्लेअर झोन कडे चेंडू निघून जातोय. सिंगल रन्स मिळेल. पहा, मी श्री 11 संघाचा देखील कौतुक करीन, कारण की ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी केले सार्थक गरत मला नक्कीच दर्शवतायत की कुठलाही एक्स्ट्राज रन्स आतापर्यंत आलेला नाही आहे. खूप चांगली गोलंदाजी. विकास पुन्हा एकदा, हो, हलकीशी बॅट लागली, बॅटची कडा लागली होती. त्यानंतर पाहिलं तर चेंडू जाईल डिक्लेअर झोनकडे. थोडेसे नाराज आहेत प्रेम स्वतःवर, कारण की जो फटका मारायला प्रयत्न करतायत तो प्रयत्न आतापर्यंत लागत नाही करणच्या बॅटमधून नाही प्रेमच्या बॅटमधून. वाट पाहतायत की कधी एक मोठा फटका येईल. थोडंसं जो दबाव आलेला आहे तो दबाव मुक्त कधी होईल हे नक्कीच पाहायला मिळेल. आता मात्र बघूया विकास आपली कामगिरी, आपली चोख बजावणी या ठिकाणी करत असताना. विकास, ओहो, फटका तर सुरेख आहे, मात्र त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. विनायक RJ नावाचा टी शर्ट आहे, परंतु नाव विनायक आपल्याला पाहायला मिळतंय. श्री 11 संघ जर पाहिला तर बोईसरमध्ये कभी क्रिकेट खेळतो, मात्र आज ज्या पद्धतीने या मैदानावर उतरला, कारण की आपल्याला पाहायला मिळतंय जेव्हा बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार जो एक फॉर्मॅट टाकला जातोय टुर्नामेंटचा, त्या फॉर्मॅटच्या अगदी 1 मिनिटाच्या आत ज्या टीम असतात त्या फुल होऊन जात आहेत, संधी मिळत नाहीये. आज देखील या ठिकाणी पाहिलं तर ओहो, इथे मात्र पाहायला मिळतंय गचाळ क्षेत्ररक्षण. पहिली जो संकट होता तो कुठेतरी दूर केला. चौकाराची जी आवश्यकता होती ती मात्र मिळवून दिली. आणि बॅट्समन जर पाहिला तर पहिला चौकार मारणारा मिस्टर आपण पाहतोय प्रेम. तर सुरेख फटका पाहायला मिळाला अगदी शेवटच्या चेंडूवर. मात्र मी इथे क्षेत्ररक्षणासाठी सांगेल, थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण केलं, संधी दिली गेली समोरच्या संघाला रन्स जमवण्यासाठी. आता मात्र आपण पाहतोय गणेश येतोय. आज थोडंसं कन्फ्युजिंग असणार आहे, कारण की टी शर्ट्सवर नाव पाहिलं तर सागर आहे, परंतु गणेश याचं सरनेम अजून गणेश याचं नाव आहे. श्री 11 आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक घेऊन येत आहेत. ओहो, इथे मात्र सुरेख फटका, कारण आता मात्र आपली बॅट दर्शवतोय जबरदस्त फटका पाहायला मिळाला अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने. येईल चौकार. येस डीजे. YBCC संघ जर पाहिला तर थोडीशी दुविधा परिस्थितीमध्ये आहे. आतापर्यंत तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या धावफलकावर लागली जाते. आतापर्यंत 16 धावा, 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले नक्कीच, परंतु 16 धावा झाल्यात. इथून पाहायला मिळेल फलंदाजी मार्कवर फलंदाज मिस्टर संजय बाबू या नावाने त्याला ओळखले जातात. इथे मात्र बाबूची धडपड पाहायला मिळाली. विकेटचं होईल पतन. मागच्या इनिंग मध्ये देखील हेच घडलं होतं. संजय रनआउटच्या रूपाने बाहेर गेला होता. आता देखील तेच आपल्याला पाहायला मिळतंय. इथे मात्र विकेटचं होईल पतन. गडी बाद. धीरज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये
आता मात्र धीरजला पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, गरज आहे आपल्या संघाला. एका बाजूला प्रेम जो संघाचा कर्णधार आहे त्याने पारी सांभाळलेली आहे, परंतु इथून चांगली धावसंख्या नक्कीच काढावी लागणार आहे. बघूया मात्र गोलंदाजीचं मी कौतुक करेन, खूप चांगलं गणेश याची गोलंदाजी. फटका तर सूर्यकाय समोरच्या दिशेने खेळलाय. तारणहार या ठिकाणी जर पाहिलं तर प्रेम मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. संघासाठी आपल्या वैयक्तिक खेळीतून ही दुसरी चौकार पाहायला मिळते. जबरदस्त फटका पाहायला मिळाला आणि चेंडू सरळ फेकून दिला सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. गणेश आता मात्र हल्ला बॉल केला जाईल. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी 3 क्षेत्ररक्षक आहे, गॅप मोठा आहे. मात्र इथून जर पाहिलं तर प्रत्येक क्षेत्ररक्षणासाठी या ठिकाणी पाहिलं जाईल, कारण की क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळतंय गॅप मोठा असल्या कारणाने जी क्षेत्ररक्षकाची धडपड असते ती खूप मोठी आपल्याला पाहायला मिळते. धीरज आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ओहो, इथे मात्र पहा लेग कटर गोलंदाजी, कुठली रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय आणि इथे जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. 3 षटक कंप्लीट झाले आहेत आणि धावफलकावर धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर लागली जाते 21 धावा. 21 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. एस डीजे नक्कीच नमित आमच्या सोबत, तसेच यश आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीजे आज ज्या अंगामध्ये खेळलं जात आहे जबरदस्त म्युझिक साऊंड सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. बालाजी साऊंड सिस्टीम आपण पाहतोय. यस, या टॉससाठी आपण तयार राहायचे आहेत दोन्ही संघ. कर्णधार मी एका बाजूला बोलवीन सातपाडी ए संघाच्या कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला फायटर धोडीपूजा. जशी इनिंग ब्रेक होईल तसे मात्र 2 कर्णधार आपण टॉस बॉक्सकडे यायचे आहेत. इथून मात्र पाहतोय प्रेमवर पूर्णपणे दावा मधुर असणार आहे यापुढील षटकामध्ये. हो हो, पहिला चेंडू अगदी गतिवान होता, समोरच्या दिशेने टाकला आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर प्रेम बीट होताना कुठलीही धावसंख्या मिळणार नाहीये. धावसंख्या अजूनही स्थिरावली आहे 21 या आकड्यावर. सुरेख फटका, इथे मात्र गॅप काढण्याचा प्रयत्न होता. 1 धाव तर कंप्लीट केलाय, मात्र एकच धाव मिळेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते श्री 11 या संघाकडून. गोलंदाजाचा जर विचार केला तर मिस्टर विनायक RJ या नावाने नक्कीच ओळखला जातोय हा खेळाडू. बघूया विनायक कशा पद्धतीने गोलंदाजी. पहिला चेंडू तर सुरेख राहिलाय, अगदी ज्या पद्धतीने प्रेमला फेकला होता कुठला चेंडू समजून आला नाही. डॉट चेंडू गेला आणि दुसऱ्या चेंडूवर सिंगल रन्स आले. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. फटका इथे मात्र फसलाय. धीरज पुन्हा एकदा तीच चुकी करतोय. बॉक्स विकेट. जी चुकी करणने केली होती ती चुकी पुन्हा एकदा धीरज करताना आपल्याला, कारण की गरज आहे. इथे जर पाहिलं तर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करताना कुठेतरी चुकले गेले धीरज आणि तदनंतर पाहिलं तर विकेटचं होतंय पतन. आतापर्यंत 3 चेंडू हे कंप्लीट झाले आहेत आणि खरोखरच सार्थक मला पुन्हा एकदा दर्शवतोय की ह्या पूर्ण जर पाहिलं तर 4थ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ झालाय. एकही चेंडू अवांतर किंवा एकही चेंडू एक्स्ट्राच्या रूपाने आलेला नाही आहे. कौतुक करीन मी या संघाचं, खूप चांगली गोलंदाजी केली. 3 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. बघूया कशा पद्धतीने खेळेल मिस्टर आदित्य. तसं बघितलं तर आदित्य खूप एक चांगला गोलंदाज आहे, परंतु आता त्याला फलंदाजीची भूमिका पार पाडावी लागते. इथून जर पाहिलं तर प्रेमसाठी त्याने स्ट्राईक दिलेली आहे प्रेमला. आता मात्र प्रेमकडे जे 2 चेंडू आहेत ते प्रेम खेळ नक्कीच, कारण की इथून दर्शवलं जाईल की 2 चेंडूवर जास्तीत जास्त धावा नक्कीच जमवाव्या. बघूया कशा पद्धतीने मात्र ह्या धावा जमवल्या जातील. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 23 रन्स, 23 धावा झाल्या आहेत स्कोरबोर्डवर. 4 गडी बाद झाले आहेत. इथून मात्र शिप शॉट खेळण्याचा प्रयत्न, आता मात्र हदबल झाले. प्रेम आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे फटके हवे होते ते फटके आज लागलेले नाहीत. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर YBCC संघ ज्या पद्धतीने आज मैदानाच्या आतमध्ये उतरला
आणि उतरत असताना जर पाहिलं तर या इनिंगमध्ये फक्त आणि फक्त 3 चौकार नक्कीच मारून शकले, 3 मोठे फटके नक्कीच मारू शकले. इथे मात्र पहा शेवटचा चेंडू होता, ऑन साइड रिजन मध्ये खेळलाय, एक धाव कंप्लीट करत असताना इथे मात्र फुल स्टॉप केलाय. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्डवर लागली जाते आतापर्यंत 25 धावा आणि 26 धावांचं लक्ष असेल. नक्कीच छोटं लक्ष आहे, परंतु कधी कधी छोटं लक्ष देखील मोठं होऊ शकतं. नक्कीच या आपण पाहताय धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2024. चला दोन संघाचे कर्णधार आपण या नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला सातपाडी ए वर्सेस फायटर दोडीपूजा संघ. संघाचा सातपाडी ए संघाचा कर्णधार यस दिवेश पाटील आपण पाहतायत या ठिकाणी उपस्थित होत असताना. फायटर दोडीपूजा संघ यस उपस्थित आहेत. आपण पाहतोय दोन्ही संघ उपस्थित आहेत. नक्कीच जाऊया आपण टॉस कडे. ईश्वर कॉइन आहे ना. येस आपण पाहतोय सुरेश काका जर पाहिलं तर पहिल्या सामन्यापासून दरवर्षी पहिल्या सामन्यापासून ते शेवटच्या फायनलच्या शेवटच्या चेंडूपर्यंत आम्हाला साथ देणारे म्हणजेच आमचे आदरणीय सुरेश काका ज्येष्ठ नागरिक आहेत सरावली गावचे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. दोन संघातील या ठिकाणी पाहूया आपण एका बाजूला जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूला धर्मवीर शिक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस कॉलिंग मात्र कोणाची असणार आहे. दिवेश धर्मवीर कॉल केलाय आणि यस धर्मवीर पडतोय. दिवेश शुभेच्छा द्या काका दोन्ही संघाला आणि आपण पुन्हा एकदा विराजमान व्हा सामन्याचा आनंद घ्या. दिवेश नाणेफेक जिंकलाय कसं वाटतंय सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये आज जो आपल्याला लुक पाहायला मिळते या स्पर्धेत कसं वाटतंय. खरंच खूप छान वाटतंय कारण आयोजन नियोजन खूप सुंदर आहे. खेळपट्टी आणि आउटफील्ड जी आहे खूप छान आहे. मजा येईल खेळायला. नाणेफेक जिंकलाय काय डिसिजन असणार आहे तुझं. आम्ही क्षेत्ररक्षक करू. आज आपली पूर्ण सातपाडी इन्फॉर्म आहे जर पाहिलं तर टॉप 8 मध्ये संघ आपल्याला मिळतोय. संघ या ठिकाणी उपस्थित आहे नाहीये. महेश मामा नाहीये आणि प्रेषित नाहीये. बाकीचे सर्व आहेत. आणि मी खास करून या स्पर्धेबद्दल तुला सांगेन की या स्पर्धेमधून जो मिळणारा नफा आहे आतिश दादाच्या मार्फत आपण पाहतोय गरीब आणि होतकरू जे त्यांच्यासाठी दिला जातो याच्यावर खरंच खूप छान कारण असं मोस्टली कोण करत नाहीये आणि या माध्यमातून हे सरावली हे धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान हे खरंच यांचे कमिटी जी आहे ती खूप छान काम करत आहे. धन्यवाद दिवेश. आपण नाणेफेक जिंकल्यास तर काय डिसिजन असं आमची पण आता फलंदाजी करायची एक टार्गेट असणार आहे तुमच्यासाठी कारण की सातपाडी चांगला संघ आहे तर एक टार्गेट म्हणजे किती धावा जमवण्याचा प्रयत्न करतील. 35 यस बेस्ट ऑफ लक तुम्हाला 35 साठी खूप चांगले या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय. दोन संघांना आपण पाहिलं. आता मात्र जाऊया इन गोईंग मॅच कडे. मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर YBCC एका बाजूला दुसऱ्या बाजूला श्री 11 संघ. आतापर्यंत नक्कीच पहिलं षटक मार्गस्थ धावसंख्या जर पाहिली तर धाव फलकावर लागली ती म्हणजेच 5 धावा. संतोष अण्णा आपण पाहतोय एक्सप्रेस गोलंदाज सरावली गावामध्ये आज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू पाहायला मिळाला अगदी डॉट चेंडू पाहायला मिळतोय आणि इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. एक षटक कंप्लीट झालाय आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्डवर लागली जाते ती म्हणजे 5 धावा.
अजूनही जर पाहिलं तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये 21 धावा या जमवाव्या लागणार आहेत. संघ जर पाहिला तर YBCC आपण पाहतोय इथे टॉप 8चा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तोच संघ मैदानाच्या आतमध्ये. इथून जर पाहिला तर हे मात्र कमी करावे लागेल. नक्कीच संघाचा कर्णधार आहेत प्रेम मोरे, परंतु एक्स्ट्रा रन्स या ठिकाणी कमी करावे लागतील. फटका सुरेख आहे. इथे मात्र पहा करण ठाकूर होता आणि त्याला बीट करून चेंडू निघून गेला सरळ सीमारेषे पार. चौकार येतोय. ताकद होती या फटक्यामध्ये आणि तीच ताकद दर्शवली. फलंदाज जर पाहिला तर फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर गणेश. आणि नक्कीच आपण पाहतोय या मैदानावर जर पाहिलं तर श्री 11 संघाने कुठलीही एक्स्ट्राच टाकली नव्हती आणि त्याचाच पुरेपूर फायदा झाला. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये 3, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9, तिसऱ्या ओव्हरमध्ये 9 आणि परत चौथ्या ओव्हरमध्ये 3 अशा एकंदरीत 25 धावा जमवल्या गेल्या. 26 धावांचं लक्ष आहे. आतापर्यंत धावसंख्या पाहिली धावफलकावर तर लागले जात आहेत 11 धावा. चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 16 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 15 धावांची आता मात्र आवश्यकता आहे. सोपं लक्ष आहे, परंतु सोपं लक्ष कधी कधी मोठं होऊ शकते हे देखील आपण या क्रिकेटमध्ये, कारण की क्रिकेट असा खेळ आहे जो आपण सरडा पाहतोय रंग बदलणारा, तसा मात्र क्रिकेट देखील पाहतोय रंग बदलणारी. इथे मात्र बा चान्स होता, परफेक्टली थ्रो असती अगदी प्रेमच्या हातामध्ये तर कुठेतरी वेगळं चित्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं असतं, मात्र ते काही पाहायला मिळालं नाही. इथे मात्र फलंदाज पॉपिन क्रीज मध्ये पोहोचला जातोय आणि एक धाव देखील कंप्लीट केली जाते. एक धावेच्या या भरने धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा आतापर्यंत जमवल्या जात आहेत स्कोरबोर्डवर. सुरेख फटका. इथे मात्र कंप्लीट करताना 1 रन्स पाहायला मिळाला. फलंदाज ईश्वर आपल्याला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. इशारा मात्र त्यांच्याकडून येतोय नॉट आउट याचा. सुरेख या ठिकाणी आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला यतीन आणि ऑफिशियल पंच पाहिलं तर धीरज. अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये म्हणा तर 3 ऑफिशियल आपण पंच जास्तीत जास्त कामगिरी करताना पाहायला मिळते. धीरज आपल्याला पाहायला मिळते, धीरज मोरे, तदनंतर समीर खान बिट्टू आणि तदनंतर पाहिलं तर नक्कीच चिराग तरे मॅन फ्रॉम उमरोळी. असे हे 3 पंच आपण बॉक्स क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. इथून मात्र पहा डॉट केलाय चेंडूला, पंचांकडे अपील केले. यतीन आणि ईश्वर आता मात्र एकत्रित आले. काय घडलंय काय बिघडलंय आपल्या समोर नक्कीच प्रेझेंट होणार आहे, मात्र तोवर घेऊया एक छोटीशी संधी देऊया डीजेला. एक चेंडू आपण पाहतोय आणि त्यावर जर पाहिलं तर आदित्याची साथ लागली. सुरेख क्षेत्ररक्षण केलं आदित्यने यष्टांच्या मागे आणि तदनंतर पाहिलं तर पहिला गडी बाद करण्यात यश आलाय. आता मात्र थोडंसं दबाव करण्याचा प्रयत्न केलाय श्री 11 संघाकडून, परंतु नवीन फलंदाज मिस्टर अमर मैदानाच्या आतमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र पहा पायावर चेंडू फेकला होता, अगदी वेगाने चेंडूवर इथे मात्र क्षेत्ररक्षण झाला करण ठाकूर याच्याकडून. प्रेमकडे सरळ चेंडू आणि तदनंतर पाहिला तर अमरला देखील माघारी परतावं लागलंय. टर्निंग पॉइंट ठरेल की काय. हा मात्र 2 चेंडूवर 2 गडी बाद करतोय. रनआउटच्या रूपाने 1 गडी बाद झालाय तर दुसऱ्या गडी जर पाहिला तर स्टंपिंगने बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेमची सुरेख या ठिकाणी गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा अजूनही जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये अजूनही 13 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 13 धावा. तर यस आपण पाहतोय प्रथमेश बाबू मैदानाच्या आतमध्ये येतोय.
पहा, सामना जरी लो स्कोरिंग असला तरीही या सामन्यामध्ये रंगत भरण्याचं काम प्रेम मोरे यांनी केलंय. पैकी 2 चेंडूवर 2 गडी बाद केले. अगदी सेट झालेला फलंदाज मिस्टर समीर याला मैदानाच्या बाहेर पाठवलं. एका बाजूला गणेश, दुसऱ्या बाजूला प्रथमेश आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्कवर करण ठाकूर आलाय. पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने खेळून काढलाय. इथे मात्र दर्शवलं जातंय दोन्ही फलंदाजाकडून इशारा मात्र नक्कीच आलाय का इथून सिंगल आपल्या जिंकण्याच्या वाटेवर नक्कीच नेऊन पोहोचवेल आपल्याला. हेच मात्र दर्शवत असताना दोन्ही फलंदाज आपापसात बोलत आहेत. मात्र करण इथून जेवढे डॉट टाकता येईल तेवढे आपल्या संघाला भरीव कामगिरी पाहायला मिळेल. बघूया करण ठाकूर पुन्हा एकदा. हो, इथे मात्र पहा सिंगल रन्स वाचवावे लागणार आहेत. मात्र दोन्ही फलंदाजांकडून आतापर्यंत इशारा ज्या पद्धतीने आला आपल्याला पाहायला मिळते सिंगल वर भर, कारण की लाईफ लाईन म्हटली जाते क्रिकेटमधली सिंगल डबल. तेच मात्र आपण पाहतोय इथे त्याच लाईनचा वापर केला जाईल. पुन्हा एकदा करण गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू आता मात्र पंचांकडे पाहिला जाईल. या सिटीचा वाईट चेंडू अगदी वाईटच्या लाईनच्या बाहेर चेंडू पिच झाला आणि त्यानंतर थोडंसं मध्ये आणण्याचं कामगिरी. मात्र जो टर्न हवा होता करणला तो टर्न भेटला नाही. इथून जर पाहिलं तर सिंगल रन्स आणखीन खर्च होईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर 16 धावा. 10 धावांची आवश्यकता आहे. सिंगल रन्स मात्र घेतले जात आहेत. ही चतुर्थ आहे. या ठिकाणी पाहतायत चातुर्य नक्कीच वापरलं जात आहे श्री 11 संघाकडून. धावसंख्या आतापर्यंत 27 रन्स 17 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 9 धावा अगदी सुरेख कारण की या सिंगल रन्स अगदी विजयाच्या दिशेने नेताना श्री 11 संघाच्या 2 फलंदाजाला आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने खेळले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश तर दुसऱ्या बाजूला मिस्टर गणेश. पुढचा चेंडू षटकातील जर पाहिलं तर 5वा चेंडू असणार आहे. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये एकंदरीत धावा पाहिल्या तर 5 धावा. ओहो, आज चेंडू पाहायला मिळेल. सुरेख चेंडू, डॉट चेंडू नक्कीच प्रेशर क्रिएट करेल श्री 11 संघावर. शेवटचा चेंडू खूप निर्णायक असणार आहे करणसाठी. हा चेंडू जरी डॉट आला तर मात्र वेगळं आपल्याला पाहायला मिळेल. इथून जर पाहिलं तर 7 चेंडू शिल्लक आहेत. ओहो, हलकीशी बॅट कडा लागते चेंडूवर. सिंगल रन्स घेतला जातोय. ओव्हरची होईल समाप्ती. षटक कंप्लीट झालंय ते म्हणजे 3 आणि 3 षटका अखेर धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि 7 मात्र आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. विचार केला तर आता मात्र 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूमध्ये 6 धावा. विकेटचा जर विचार केला तर YBCC संघाचे एकंदरीत 4 गडी बाद झाले होते आणि श्री 11 संघाचे आतापर्यंत 2 गडी बाद झाले आहेत. 5 चेंडू 6 धावा. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. इथे मात्र सिंगलला प्राधान्य देत असताना फलंदाज मिस्टर गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव कंप्लीट केले. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलून जाईल. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये 5 धावा. जर विकेट न गमावता 4 धावा जरी काढतायत तरी सामना इथे श्री 11 संघ जिंकू शकतोय. कारण की आतापर्यंत फक्त 2च गडी बाद झाले आहेत. इथून आदित्यला
2 गडी बाद करावे लागणार आहेत. बघूया प्रयत्न तर असतील आदित्याचे YBC संघाचे कशा पद्धतीने खेळेल. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. इथे मात्र पहा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला फेकून दिला. सुरेख क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी, परंतु आपण पाहतोय एक सिंगल रन्स कंप्लीट केलं गेलं. करण ठाकूर होता स्क्वेअर लेगच्या दिशेने, सुरेख क्षेत्ररक्षण करून फेकी देखील अगदी सुरेख होती, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज पोहोचला होता प्रथमेश. आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल 3 चेंडूवर 3 धाव घेतले आहेत. इथून जर पाहिलं तर 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 4 धावा सामन्याला इथे मात्र रंगतदार परिस्थितीमध्ये घेऊन जाताना. इथे मात्र पाहायला मिळेल चेंडूवर नक्की काय घडलंय, नक्कीच अपील केलं होतं पंचांकडे, मात्र इथून आता मात्र दोन्ही साईडला अगदी सामना झुकताना पाहायला मिळेल. YBC संघ सहजासहजी हार मानू शकणार नाहीये, कारण की आदित्य मी म्हणतोय कारण की मी अजून हार मानलेली नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. बघूया आता मात्र चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 2 आणि 2 चेंडू मध्ये धावा जमवायच्या आहेत, त्या म्हणजे 4. इथे मात्र कडक प्रहार केलाय. सामना फिनिश आणि C11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय टॉप 8 मध्ये क्वालिफाय होताना. जबरदस्त मात्र फलंदाजी केली, जबरदस्त गोलंदाजी. मी कौतुक करीन याच्यासाठीच कारण की एकही चेंडू एक्स्ट्रा टाकलेला नाहीये C11 संघाने. अनाउन्समेंट केली होती की टी शर्ट साठी प्रत्येक संघाने आपले टी शर्ट ड्रेस कोड आहे तो एकच असावा. आणि मेन टीम आपण पाहतोय या ठिकाणी सतपाटी A संघ देखील जी आज जर्सी घातले वेगवेगळ्या कलरची आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर एक गाव एक संघ या ग्रुपमध्ये देखील सूचना केली होती ईश्वर माच्छी यांनी. तर नक्कीच आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. मिस्टर गणेश ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी बॅटिंग मधून 15 रन्स आपल्याला पाहायला मिळाले आणि गोलंदाजीतून पाहिलं तर गणेशच्या गोलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळाले 9 रन्स आणि 1 विकेट. हर्षल राऊत आणि अक्षय घरत जिथे कुठे असतील प्लीज नमितशी संपर्क साधावा. या गणेश आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत या ठिकाणी. इथे आपण पाहतोय फ्रेंड्स मोबाईल्स यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर येतोय. उत्तम मात्रे मॅन फ्रॉम पंचाळी आणि त्यांच्यासोबत विनोद भावर हे देखील आपल्याला पाहायला मिळते. यांच्याकडून ही हर्षद राऊत आणि अक्षय घरत, प्रणित राऊत, प्रणित या आपण मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी. हर्षद चला गणेश मॅन ऑफ द मॅच चा पारितोषिक घेण्यासाठी गणेश यांनी यायचं आहे.